श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 7 दिवस ही एक प्रभावी स्वामी सेवा नक्की करा. कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, 7 दिवसात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराज प्रचिती देतील. तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी, संकट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, ते सर्व काही दूर होतील व स्वामी महाराज तुमच्या मनात कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, कितीही कठीण इच्छा असो, तुम्हाला वाटतं की माझी इच्छा पूर्ण होणार नाही, शक्य नाही, त्याही गोष्टी स्वामी महाराज शक्य करतील. अशी खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की करा, अनुभव घ्या. स्वतः तुम्हाला 7 दिवसामध्ये अनुभव येतील. स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करत आहेत. ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत, त्या सर्व दूर होतील व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील. कोणती सेवा करायची आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच कोणती सेवा आहे, 7 दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे. तुम्हाला वाटेल सेवा आम्ही दररोज करतो, पण तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कोणती सेवा करत असाल तर त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे. ती सेवा आहे संकल्पयुक्त सेवा करा. तुम्ही म्हणाल तुम्ही दररोज स्वामी महाराजांची नित्य सेवा करता, पण आपण दररोज सेवा करतो ती नित्य सेवा करतो. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही मनाशी ठाम ठेवता की मला स्वामी महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे, 7 दिवस सेवा करायची आहे. तेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कोणतीही सेवा करता, त्या सेवेशी तुम्ही बांधले जाता व तुमच्या इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी तुम्हाला ही सेवा 7 दिवस करायची आहे. ती सेवा कोणती आहे तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा करण्यास सुरुवात करू शकता. सेवा खूप साधी सोपी आहे. मनामध्ये विश्वास ठेवा. सर्व काही स्वामींवर सोडून द्या. तुमचे प्रयत्न, कष्ट हे चालू ठेवा. ज्या इच्छा आहेत पूर्ण होण्यासाठी काही अडचणी येत आहेत, संकट येत आहेत, ते स्वामी महाराज नक्की दूर करतील व तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वात प्रथम गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर खूप उत्तम, चांगली गोष्ट आहे. त्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल, स्वच्छ पुसायचा आहे. मूर्ती असेल, दूध पाण्याने अभिषेक करायचा आहे. स्वामींना जे फुलं आवडतात ते पिवळे, पांढरे, तुम्ही कसेही फुले घेऊ शकता. स्वामींना फुले व्हायचे आहेत, गंध लावायचा आहे, छानशी रांगोळी काढायची आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही कोणतीही सेवा किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही कशीही पूजा मांडणी करू शकता. जसे तुम्ही पूजा रोज नित्य स्वामी महाराजांची सेवा करता तशीच सेवा करायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला गुरुवारी संकल्प सोडायचा आहे. तुमच्या मनामध्ये आहे की तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, पण तुमच्या इच्छा आहेत की तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी सेवा करायची आहे. तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा नक्की करा. कारण आपल्या मनामध्ये काही इच्छा असते, आपण तेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो. ती सेवा आपली लवकरात लवकर आपल्याला या सेवेमधून अनुभव येतात. आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होतात. त्यासाठी तुम्ही ही सेवा करायची आहे. गुरुवारी लवकर उठायचं आहे. तसेच स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असेल, तुम्हाला गंध, फुले व्हायचे आहेत, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करायचा आहे. घरामध्ये तुम्ही साखर, गूळ कोणताही नैवेद्य ठेवू शकता. घरामध्ये काही बनवलं असेल तरीही स्वामी महाराजांना नैवेद्य ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडावा? हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, हळदी, कुंकू, थोडे फुले घ्यायचे आहेत. स्वामी महाराजांना बोलायचं आहे की तुम्ही कशासाठी करत आहात, तुमची कोणती इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात. तुम्हाला सर्व काही बोलायचं आहे. त्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की मी 7 दिवस तुमची सेवा करणार आहे. तर स्वामी महाराज, ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या व माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही थोडेसे पाणी घ्यायचं आहे हातामध्ये. संकल्प सोडायचा आहे. ते पाणी पूर्ण तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला संकल्प बोलता त्यावेळेस तुम्ही ही सेवा नक्की बोला. स्वामी महाराजांना बोलायचं आहे की मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्यायाचे पठण करणार आहे.
त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करणार आहे. स्वामी महाराज, मी तुमचे दररोज न चुकता नामस्मरण करणार आहे, असं तुम्हाला सेवा बोलायची आहे. तुम्ही ही एकच सेवा बोला. खूप सोपी आहे. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही व तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला वाटेल तर आम्ही ही सेवा नित्य करतो, स्वामी महाराजांची रोजच सेवा करतो. पण स्वामी महाराजांची नित्य सेवा ही आपण दररोज करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये काहीही इच्छा नसतात. पण आपण संकल्पयुक्त आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी सेवा करत असतो. तेव्हा ती सेवा आपण संकल्पयुक्त सेवा करतो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज 3 अध्यायाचे पठण करायचे आहे. गुरुवारी 3 केले तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 अध्याय वाचन केले तर 4, 5, 6 असे रोज क्रमाक्रमाने तुम्हाला अध्यायाचे पठण करायचे आहे. 7 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय होऊन जातात. तसंच 11 माळी रोज श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचाच करायचा आहे. तसेच दिवसभर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायला विसरू नका, कारण नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे. जेव्हा कधी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुम्हाला अनुभव येतात. तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत असे तुम्हाला कुठूनही अनुभव येतील. तसेच स्वामी महाराजांची सेवा करता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की विश्वास नक्की ठेवा. तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तरीही तुम्हाला काही संकट येत असतील, अडचणी येत असतील तरीही तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी महाराज परीक्षा घेत आहेत. पण 7 दिवस ही सेवा नक्की करा. कधीही सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. 7 दिवस तुमची ही सेवा सुरू ठेवा. रोज स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. तुमचं जीवन बदलायला थोडाही वेळ लागत नाही, कारण जिथे स्वामी महाराज आहेत तिथं जीवनामध्ये कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी घडत नाहीत. संकट, अडचणी कधीही येत नाहीत व तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यासाठी संकल्पयुक्त सेवा करा. खूप साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळही लागत नाही, पण मनातून श्रद्धेने, विश्वासाने करा तर स्वामी महाराज तुम्हाला नक्की प्रचिती देतील. 7 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव नक्की येतील की तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत. पण कधीही विश्वास डगमगू देऊ नका, कारण स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय स्वामी महाराज फळ देत नाहीत. कारण काही लोक असे आहेत की स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतात. काही दिवसामध्ये संकट, अडचणी यायला सुरुवात होते, तेव्हा स्वामी महाराजांनीच केलं किंवा ही सेवा करत आहे यासाठीच झालं आहे असा विश्वास डगमगू देतात. तेव्हा स्वामी सेवा करूनही काही उपयोग होणार नाही. तर विश्वासाने करा. कितीही संकट, अडचणी आल्या तरीही हार मानू नका. शेवटपर्यंत स्वामी महाराज जीवनाचं कल्याण करणारे स्वामीच आहेत. तुमच्या जीवनामध्ये जर काही वाईट गोष्टी घडणार असतील किंवा घडत असतील, त्याही तुम्हाला कळून येतील की या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत आहेत किंवा निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून मला कसं दूर राहायचं आहे, किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी येणार नाहीत, निगेटिव्ह विचार येणार नाहीत. तसेच आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म, भोग असतात त्यासाठी परीक्षा घेतली जाते, ते हळूहळू दूर होतात. स्वामी महाराज दूर करतात. तुमच्या जीवनाचं कल्याण ही स्वामी महाराजच करतात. त्यासाठी कोणताही विचार न करता 7 दिवस तुम्ही या पद्धतीने सेवा करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. विश्वास नक्की ठेवा. दररोज नामस्मरण करत राहा. नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कोणतंही वेळेचं बंधन नाही किंवा कुठे करावं, कसं करावं हे सुद्धा बंधन नाही. तुम्ही अगदी कामामध्ये करू शकता, कुठेही करू शकता. तुमच्या मनामध्ये कधी येणार आहे तेव्हा करू शकता. संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा, कारण आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत. तोपर्यंत तुम्ही बिलकुलही मांसाहार करू नका. अशी स्वामी सेवा नक्की करा. प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन बदलणारे स्वामी महाराजच आहेत. जीवनामध्ये, कलियुगामध्ये आपण कसं जीवन जगावं, स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्या जीवनात काय काय बदल घडून येतात तेही तुम्हाला अनुभवायला नक्की मिळेल. तसेच स्वामी सेवा करत राहा. स्वामी सेवेकरी व्हा. तुम्ही ही सेवा करत असाल तर इतरांनाही स्वामी सेवा सांगा, कारण कोणाचे
तुमच्यामुळे कोणाचे चांगले झाले तर त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळते. संकट अडचणी हे नक्की दूर होतात. कितीही वेळा खचून गेलात, हरलात तरीही विश्वास ठेवा.